शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये बच्चू कडू मॅनेज झाले। सरकारकडनं पैसे घेऊन आंदोलन फोडलं। एवढंच काय तर हे आंदोलन सरकारनं चालवलं होतं डॅमेज कंट्रोलसाठी। हे आणि असे अनेक प्रश्न कालपासून महाराष्ट्रभर चर्चेले जात आहेत। स्वतःला विद्वान समजणारी माणसं बच्चू कडूंना बदनाम करण्याचं षडयंत्र रचत आहेत। खरंच बच्चू कडू मॅनेज झाले का बच्चू कडूंची विश्वासार्हता कुणाला संपवायची आहे? हे आणि असे अनेक प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। मित्रहो नमस्कार। काल मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून चर्चेसाठी गेलेले बच्चूभाऊ कडू, महादेवजी जानकर, राजू शेट्टी, रवींद्र तुपकर आणि इतर सगळे शेतकरी नेते, या सगळ्यामध्ये काल एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये एक तारीख फायनल झाली। या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं जाईल अशा प्रकारचा शब्द शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे। ती तारीख आहे 30 जून 2026 रोजीची। म्हणजे जवळजवळ प्रचंड मोठा कालावधी या प्रक्रियेमध्ये जाणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक समिती बनवलेली आहे आणि ती समितीचा निर्णय आल्यानंतर आम्ही कर्जमुक्त महाराष्ट्र करू अशा प्रकारचा शब्द सरकारने बच्चूभाऊ कडूंना दिलेला आहे। बच्चूभाऊ कडूंनी सरकारचा शब्द ग्राह्य धरला आणि हे आंदोलन थांबवलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या बच्चूभाऊ कडू यांच्याबद्दल तर्कवितर्क काढले जात आहेत। बच्चू कडू खरंच मॅनेज झाले आहेत का? बच्चू कडूला सरकारनं फसवलंय का बच्चू कडूंनीच सरकारच्या माध्यमातून हे आंदोलन चालवलं? हे आणि असे अनेक प्रश्न आज महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये विचारले जात आहेत। खरंच बच्चूभाऊ कडू मॅनेज झाले का? खरंच हे आंदोलन सरकारचं आंदोलन होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। खरं तर बच्चूभाऊ कडू यांच्याबद्दल वादग्रस्त विधानं करत असताना एक गोष्ट आपण आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की या मीटिंगसाठी एकमेव व्यक्ती म्हणजे बच्चू कडू हे एकटे गेले नव्हते, तर त्यांच्यासोबत राजू शेट्टी होते, रवींद्र तुपकर होते, महादेव जानकर होते, अनेक शेतकरी नेते होते। मग बच्चूभाऊ कडू यांना टार्गेट का केलं जाते? मुळात बच्चूभाऊ कडू यांचा हेतू प्रामाणिक होता, परंतु दुर्दैवानं आज बच्चूभाऊ कडू यांना एक नाही, दोन नाही, तर अशा अनेक कारणांवर हिणवलं जाते। ते मॅनेज झाले, किती पैसे घेतले, अशा प्रकारची विधानं करून बच्चूभाऊ कडू यांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम सध्या सुरू आहे। खरंच बच्चूभाऊ कडू हे शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मॅनेज होतील असं आम्हाला वाटत नाही। याचं कारण म्हणजे बच्चूभाऊ कडू आणि शेतकरी हे एक वेगळं समीकरण आहे आणि त्यामध्ये एक विश्वासार्हता आहे आणि या विश्वासार्हतेला तडा जाऊ देणार नाहीत अशी सामान्य शेतकऱ्यांची भावना आहे। बच्चूभाऊ कडूंच्या या आंदोलनाला यश निश्चित मिळालेलं आहे। मला वाटतं हे सरकार सांगत होतं की आम्ही तुम्हाला कर्जमुक्त करू, परंतु तारीख फायनल करत नव्हतं। परंतु बच्चूभाऊ कडूच्या आंदोलनाच्या माध्यमातून ही तारीख आता सगळ्यांसमोर आलेली आहे। मुळात राजू शेट्टी यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये सांगितलं की बंद दाराआड म्हणजे मुंबईमध्ये जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये नेमकं काय घडलं? ह्या मीटिंगमध्ये असं घडलं की राजू शेट्टी असं म्हणतात की सरकारची इच्छा नव्हती तारीख जाहीर करायची, कारण सरकारला आजचं उद्या, उद्याचं परवा असं करत करत 2028 पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची नव्हती, अशा प्रकारची भावना सरकारची होती। परंतु राजू शेट्टी असतील, बच्चूभाऊ कडू असतील, रवींद्र तुपकर असतील, या नेत्यांनी इथल्या सरकारवरती दबाव टाकला आणि कर्जमाफीची तारीख जाहीर केली। मला वाटतं बच्चूभाऊ कडू यांच्यावरती टीका करण्यापेक्षा बच्चूभाऊ कडूच्या आंदोलनाला हे थोडं जरी यश मिळालं असलं तरी निश्चितपणानं ते यशच आहे। त्याच्यावरती टीका करून शेतकरी आंदोलन बदनाम करू नये असं मला वाटतं। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।